नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 26 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राम सुतार। राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येणार आहे। त्यांच्याबद्दल काही अजून माहिती बघूयात। राम सुतार हे प्रसिद्ध शिल्पकार आहेत। जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचना ही राम सुतार यांनी केली आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो। या पुरस्काराचे स्वरूप 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असं आहे। आता आपण राम सुतार यांच्याबद्दल अजून काही माहिती बघूयात। राम सुतार यांचे वय 100 वर्ष आहे, तरी ते अजूनही शिल्प तयार करतात। त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी जे की गुजरातमध्ये आहे आणि स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी जे बंगलोरमध्ये आहे यांची रचना केली आहे। राम सुतार यांना 1999 मध्ये पद्मश्री व 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देखील मिळालेले आहेत। आता आपण अलीकडे झालेल्या अपॉइंटमेंट्स बघूयात। सेबीचे 11वे अध्यक्ष झाले आहेत तुहिन कांता पांडे। बार काउन्सिल ऑफ इंडिया BCIचे अध्यक्ष झाले आहेत मनन कुमार मिश्रा व भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव बनल्या आहेत अंजू राठी राणा। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, गो IBBO ने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऋषभ पंत। ऋषभ पंत यांची गो IBBO ने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। गो IBBO ही एक फ्लाईट, हॉलिडे, बस आणि ट्रेन बुकिंग सेवा आहे। गो IBBO 2009 मध्ये सुरू झाले आहे। आता आपण नुकतेच झालेले नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बघूयात। सलमान खान हे इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग ISRLचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर झाले आहेत। सायना नेहवाल नारिका ब्रँडच्या ब्रँड ॲम्बॅसेडर बनल्या आहेत। लेविसचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहेत दिलजीत दोसांझ। फेडरल बँकेचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहेत विद्या बालन। स्केचर्सचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहेत जसप्रीत बुमराह व प्युमाचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहेत PV सिंधू। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, इंग्लंडमध्ये झालेल्या कबड्डी विश्वचषक 2025 मध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटात कोण विजेता ठरला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत। आपला भारत इंग्लंडमध्ये झालेल्या कबड्डी विश्वचषक 2025 मध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटात विजेता ठरला आहे। याबद्दल आपण काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। कबड्डी विश्वचषक 2025 17 मार्च ते 23 मार्च 2025 या कालावधीत वेस्ट मिडलँड्स इंग्लंड येथे आयोजित करण्यात आले होते। पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धा घेण्यात आल्या। भारतीय पुरुष संघ आणि महिला भारतीय कबड्डी संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले। कबड्डी विश्वचषकाची ही दुसरी आवृत्ती आहे। यामध्ये पुरुषांचे एकूण 16 संघ व महिलांचे एकूण 8 संघ सामील झाले होते। आता आपण कबड्डी विश्वचषक 2025 बद्दल जाणून घेऊयात। यामध्ये जागतिक कबड्डीचे आयोजन केले जाते। याची सुरुवात 2019 पासून झाली। पहिली आवृत्ती 2019 मध्ये मलाक्का मलेशिया येथे आयोजित करण्यात आली होती व यामध्ये देखील पुरुष विजेते व महिला विजेते भारतच ठरले होते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान 59व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विनोद कुमार शुक्ला। विनोद कुमार शुक्ला यांची भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान 59व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली आहे। त्यांच्याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। विनोद कुमार शुक्ला हे प्रसिद्ध हिंदी लेखक आहेत। हिंदी साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट योगदान, सर्जनशीलता आणि अनोखी लेखनशैली यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे। हा पुरस्कार मिळवणारे ते 12वे हिंदी लेखक आहेत आणि या पुरस्काराने सन्मानित होणारे छत्तीसगड राज्यातील ते पहिले लेखक आहेत। त्यांना त्यांच्या दीवार में एक खिड़की रहती थी या पुस्तकासाठी 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देखील देण्यात आला होता। आता आपण ज्ञानपीठ पुरस्कारांबद्दल बघूयात।
ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात 1961 मध्ये झाली. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1965 मध्ये मल्याळम कवी जी. शंकर कुरूप त्यांच्या ओडकुजल बासुरी या कविता संग्रहासाठी त्यांना देण्यात आला. मागील 58वा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 5वा आहे, कोणते भारतीय राज्य विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिले राज्य बनले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंजाब. पंजाब हे राज्य विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिले राज्य बनले आहे. 21 मार्च रोजी 16व्या पंजाब विधानसभेचे अधिवेशन सांकेतिक भाषेत प्रसारित करून हा विक्रम केला गेला. आता आपण पंजाबबद्दल जाणून घेऊयात. पंजाबची राजधानी आहे चंदीगड. पंजाबचे सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. पंजाबचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. पंजाबमध्ये विधानसभेच्या जागा आहेत 117, राज्यसभेच्या जागा आहेत 7 व लोकसभेच्या जागा आहेत 13. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, ट्युनिशियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सारा जाफरानी झेंझरी यांची ट्युनिशियाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. अलीकडेच ट्युनिशियाचे अध्यक्ष कैस सईद यांनी सारा जाफरानी झेंझरी यांना ट्युनिशियाचे नवे पंतप्रधान बनवले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान कामेल माधोरी यांची जागा घेतली आहे. सारा जाफरानी झेंझरी या ट्युनिशियाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. आता आपण ट्युनिशियाबद्दल बघूयात. ट्युनिशिया हा आफ्रिकेच्या उत्तरेला एक देश आहे ज्याची राजधानी आहे ट्युनिस. येथे चलन वापरले जाते ट्युनिशियन दिनार TND. ट्युनिशियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत कैस सईद. ट्युनिशियाचे पंतप्रधान नवीन जे बनले आहेत ते आहे सारा जाफरानी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, न्यायमूर्ती हरीश टंडन यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिशा. न्यायमूर्ती हरीश टंडन यांची ओडिशा राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. 2010 मध्ये त्यांना कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश बनविण्यात आले होते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, कोणत्या दिग्गज तेलुगू चित्रपट अभिनेत्याला भारतीय चित्रपट सांस्कृतिक प्रभाव आणि सार्वजनिक सेवेतील योगदानाबद्दल UK सरकारने लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चिरंजीवी. चिरंजीवी या दिग्गज तेलुगू चित्रपट अभिनेत्याला भारतीय चित्रपट सांस्कृतिक प्रभाव आणि सार्वजनिक सेवेतील योगदानाबद्दल UK सरकारने लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे. लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड हा जीवनगौरव पुरस्कार UK संसदेत प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता आपण कोनिडेला चिरंजीवी यांच्याबद्दल बघूयात. चिरंजीवी हे आंध्र प्रदेशचे आहेत. ते तेलुगू अभिनेता आहे. 2006 मध्ये त्यांना पद्मभूषण व 2024 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, संसद भाषिणी हा उपक्रम ज्याचा उद्देश AI आधारित इन हाऊस सोल्युशन विकसित करणे आहे, हा कोणत्या संस्थांनी संयुक्तपणे हाती घेतला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकसभा सचिवालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय MEITY या संस्थांनी संयुक्तपणे संसद भाषिणी हा उपक्रम हाती घेतला आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. अलीकडेच लोकसभा सचिवालय आणि MEITY यांनी एका करारावर स्वाक्षरी केली आहे ज्या अंतर्गत दोघेही संयुक्तपणे संसद भाषिणी विकसित करतील. संसद भाषा AIच्या मदतीने चालेल आणि तिचे उद्दिष्ट लोकसभा आहे. चर्चा दुसऱ्या भाषेत करावी जेणेकरून सर्व सदस्यांना चर्चेत भाग घेता येईल यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नुकतेच उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे ज्यामध्ये ट्रान्सलेटरची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये सर्व चर्चा वाद अवधी ब्रज, भोजपुरी, बुंदेलखंड आणि इंग्रजीमध्ये अनुवादित केले जाऊ शकतात. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे,
नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पहिली महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्रिस्टी कॉवेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पहिली महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिस्टी कॉवेंट्री ही झिम्बाब्वेची नागरिक आहे आणि ती झिम्बाब्वेसाठी ऑलिम्पिक जलतरणपटूही आहे. क्रिस्टी कॉवेंट्रीने जर्मनीच्या थॉमस बॉच यांची जागा घेतली आहे. आता आपण IOC आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबद्दल जाणून घेऊयात. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOC ही आधुनिक ऑलिम्पिक खेळांची आंतरराष्ट्रीय गैरसरकारी प्रशासकीय संस्था आहे. याची स्थापना 1894 मध्ये करण्यात आली व IOCचे मुख्यालय लॉसने, स्वित्झर्लंड येथे आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.